पुढली बातमी कोकणातील पावसासंदर्भातली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। सकाळपासूनच या पावसाने कुडाळ तालुक्याला झोडपून काढलं। जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली आहे। 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता। आज येलो अलर्ट दिलेला असून पुढचे 3 दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे। पावसाच्या या कमबॅकमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर समुद्र खवळलेला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारपासून मुसळधार असा पाऊस पडतोय। माझ्या पाठीमागची जी काही छायाचित्र आहे ती तुम्हाला मी सगळी दाखवतोय। पहा, इथे जी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। आज मात्र येलो अलर्ट दिलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मुसळधार पावसाने आज सकाळपासूनच झोडपून काढले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा दमदार बॅटिंग सुरू केलेली दिसत आहे। संपूर्ण जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं। 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता। त्यानंतर आता सकाळपासूनच हा पाऊस परत एकदा रिमझिम होता। त्यानंतर दुपारपासून हा पाऊस मुसळधार पाहायला मिळतो। बहुतांश भागात हा जो पाऊस आहे, मी जी ही काही तुम्हाला दृश्य दाखवत आहे ती पावसाची आहे। काही ठिकाणी रोडवर देखील इकडे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। आज बघायचं झालं तर येलो अलर्ट दिलेला आहे, परंतु पुढचे जे 4 दिवस आहेत ते मात्र ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दर्शवलेले आहेत। त्या ठिकाणी परत एकदा मी दाखवतो, रस्त्यावर जे पाणी आहे ते पाणी वाहताना पूर्णपणे दिसतंय। मुसळधार असा पाऊस रोडच्या साह्याने मी जे सगळी दृश्य जी दाखवत आहे त्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस पडलेला दिसतोय। तर कुठेतरी शेतकरी जो होता तो मात्र शेती करताना रमलेला पाहायला मिळत होता। आता शेतकरी या पावसाने बळीराजा मात्र सुकावलेला दिसतोय। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।